असतील तर त्याचं उत्तर परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला. प्रमुख मुद्दे आहेत ते आपण या महानगरपालिकेत घेऊन जातो. काय प्रमुख मुद्दे आहेत ते घेऊन जातोय? प्रमुख काय अजेंडा? प्रमुख मुद्दे म्हणजे 2000 साली मी बोललो होतो की या शहरातील नागरी वस्तीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या घरांना घरपट्टी वाढणार नाही 20 वर्ष, आणि पाणीपट्टी सुद्धा 20 वर्ष वाढणार नाही. त्याचं पुन्हा तो स्लॉट संपला. आता आणखी पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी या जनतेला देतो. सिडकोचे ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्याचं सांगितलेलं आहे. 2014 पासून भाजपी सरकार राज्यात आहे. आतापर्यंत या संदर्भात निर्णय भाजप नाही. बघा बाबाशे कधी कधी इतक्या समस्या असतात, त्या समस्यांचं निराकरण करणं टप्प्याटप्प्याने होत असतं. आणि 5 वर्ष या ठिकाणी मी शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोललोय की आता हा लीज हा शब्द आहे हा नाहीसा करा. लोकांना फ्री होल्ड जागा द्या. जी जागा झोपडपट्टीवाल्यांना असेल, गावच्या लोकांना असेल, बाहेरच्या लोकांना असेल, भविष्य काळामध्ये सिडकोचे प्रत्येक वेळेला करार विक्रीचा व्यवहार झाला की सिडकोला पैसे भरा, हा प्रश्न तिथं उपस्थित राहणार नाही. म्हणजे मालकीच्या जागा त्या सोसायटीच्या किंवा समूहाच्या ते करण्याचे निश्चित ठरलेले आहे आणि योग्य वेळी त्या गोष्टी घडतील. दादा 25 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स वाढवत नाही या नागरिकांना, तर आताही तो मुद्दा घेऊन तुम्ही चालता. परंतु तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात म्हटलं की स्थानिक प्रकल्पग्रस्तांना 3 पट टॅक्स आकारला जातो. तो कमी करण्याचा नाही, बाब अशी आहे की तो आकारला गेलेला आहे, ज्याला शास्ती म्हटली जाते, ऐकला का, ते निश्चितपणे सिंगल केलं जाईल आणि नागरिकांकडे चोरासारखं किंवा लुटारूसारखं बघितलं जाते. तो वातावरण बदलून टाकू. 6 वर्ष झाली प्रशासक आहे पालिकेवरती, अनेक अशा समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, वाशीतल्या मोठी वाहतुकीची समस्या आहे, ज्या मूलभूत गरजा आहेत ते नवी मुंबईकरांना भेडसावत आहेत. काय म्हणाल तुमच्या हे बघा, बाब अशी आहे की गेली 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी, असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे पण ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. अवॉर्ड आपल्याला भेटला आणि ते देंटू पाण्याचा अवॉर्ड नवी मुंबई महापालिका देशातला उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचं नियोजन महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टॉप नवी मुंबई आहे. बाब असे नवी मुंबईच्या विषयी नवी मुंबईच्या विषयी वाईट बोलणं हे निश्चित मी ऑन द कॉन्ट्री मान्य आयुक्तांना प्रशासनाला बोललोय की वरवरच्या गोष्टी काय त्या आतल्या तसं नीट नाहीत. एकदा माझ्यावर भटका आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल मी माझी नापसंती त्यावेळेला व्यक्त केली. तुम्ही आज करता, मी नापसंती गेली 4 वर्षापूर्वी केलेली. सत्तेवर आल्यावर प्रशासकीय कारभाराचं ऑडिट करणार का? हे बघा, मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे, 3000 कोटीची एफडी महापालिकेची होती, त्याच्यावरती दल्ला मोठ्या प्रमाणात मारला. नाही, मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला. 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटीपर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत मॅच करू. ते करताना विकास कुठे थांबणार नाही. रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंटला चालणार. सेल्फ रिडेव्हलपमेंट लोकांनी करावी. आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईमध्ये सेल्फ
डेव्हलपमेंटचा रिडेव्हलपमेंटचा विचार केला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले. आता इथे जर बोलाल मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड DCR आणला. एव्हरीबडी वॉज काम अँड क्वाईट. म्हटलं या शहरामध्ये हा FSI वापरला तर 3 मजली माणसाला फुटपाथवरून चालायला लागेल, कार जाणार नाहीतच, सायकल नाही, आणि चालत जाताना सुद्धा माणसाला धक्केबुक्के द्यावे लागतील. हे मी बोलतोय तुम्हाला भविष्य काळामध्ये ते निश्चितपणे लक्षात येईल. पूर्वीच्या काळी एक FSI असताना काही पॉइंट FSI वाढवताना NGO त्या ठिकाणी अतिशय आक्रमक व्हायचे. अरे आता खैरात वाटल्यासारखं FSI वाटतात. अरे तुम्हाला फक्त काय याच कालखंडामध्ये पैसे कमवायचे, भावी पिढी तुमच्या मनात विचार नाही का? भविष्यकाल कसा असणार आहे या शहराचा, या जनतेचा? आणि मी सांगतो हा जर FSI युटिलाइज झाला तर नवी मुंबई शहर हे राहण्यालायक शहर राहणार नाही. मी नवी मुंबईचं बोलतो, दुसऱ्या शहराची तर वाटच लागलेली आहे. मुंबईमध्ये असे टोळे जंगल टावर्स उभे राहतात. आज तुम्ही जा समृद्धी महामार्गातून किंवा अटल सेतून फास्ट ट्रॅकमध्ये तिथं आतमध्ये गेल्यानंतर 3-3 तास ट्रॅफिक जाम होते. आहे नाही, हे दुर्दैव आहे. आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतायत आणि होईल ते. नागरिकांना देणारे बिल्डरला शहराला शहर जे आहे ते एका बाजूला पारसी केलं आहे, दुसरीकडे ठाणे क्रीक आहे. सुंदर शहर असताना आता नव्या मुंबईचे मोठे मोकळे भूखंड देखील विकले जात आहेत, आंदोलन होत आहेत. अरे बंधूंनो, विधान भवनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बसल्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसल्यात, उपमुख्यमंत्री अजितदादा बसले. त्याला बोललो तुम्ही या सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसलेत, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसलेत आणि शासनातल्या सगळ्या लोकांचे हात स्वच्छ नाहीत. हे बोललोय ऑन रेकॉर्ड. कोणी काही नाईक साहेब तुम्ही असं का बोललात कोणी अजून विचारलं नाही. मला विचारलं तर त्याची रोकडी उत्तरं देऊन टाकेन मी. नेरूळमध्ये असाच एक 28 प्लॉट नंबर 28 सेक्टर भूखंड विकला गेलेला आहे. या संदर्भात मनसेने देखील आंदोलन आरक्षण उसळणार. हे बघा, बाब अशी आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जे प्लॉट रिझर्व महापालिकेकरता केले, नियमाप्रमाणे रिझर्व एकदा महासभेने केले आणि पाठवले, ते प्लॉट विकली जात नाहीत. परंतु या सिडकोतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे काही आहेत, मी सगळे भ्रष्ट बोलत नाही, त्याच्यातले काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ऑलवेज येस सर म्हटले, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट. पण नेहमी मी म्हणतो बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. कायद्याच्या आणि नियमाच्या अनुकूल जर असेल तर आपला वरिष्ठचं म्हणणं बरोबर आहे. परंतु बॉस जर काशीत घालायचं काम करत असेल तर त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आताच्या MD यांनी ते केलं तरी सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांनी मी ह्या गोष्टीशी सहमत नाही असा रिमार्क सुद्धा काही ठिकाणी पाठवलेला आहे. असीम गुप्तानी सुद्धा या गोष्टीशी मी सहमत नाही असं पण रिमार्क मारलेला आहे. हे IAS ऑफिसर स्वतःच्याकडे जबाबदारी घेत नाहीत आणि ते हुशार आहेत. दादा, उद्या आपल्या विचाराची सत्ता जरी या महापालिकेवर आली तरी सिडको आणि महापालिका प्रशासनाला नगर विकास खात्याच्या तालावर नाचावं लागलं तर अशा वेळेस कसं फेस हे बघा, जनतेच्या हिताचा करता हा गणेश नाईक रस्त्यावर उतरेल, मी एवढंच बोलतो. ती कोणाची मनमानी चालू देणार नाही, कोणी किती मोठा असो. युडीसीपीआरच्या अनुषंगाने आपण हा? म्हणालात, युडीसीपीआरच्या अनुषंगाने या युडीसीपीआर मधल्या तरतुदीमुळे या शहराची वाट लागलेली आहे. तर हा युडीसीपीआर मध्ये हे अधिनियम पब्लिकच्या बदलण्याचं पब्लिकच्या फायद्याचं करणार, ठराव करून आपण करणार ते. आहे का नाही हे करणार? बघा, जनतेच्या फायद्याचं. देवेंद्र फडणवीसच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसजी काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवलं तर गणपती, पण यांनी बनवला मारुती. मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं, त्याचेही चले परिणाम आहेत. जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते ही पापं निर्माण झाली नसती. आता मारुती सगळीकडे आग लावत फिरते त्याचं काय? पण ती भिजू ना, आम्ही भिजू, योग्य वेळी भिजू, आणि गरज पडली तर मारुतीला नको तुझी सेफ्टी कमी कर. या सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात सिडको महानगरपालिका स्वतःवर पुढाकार घेत नाही, याचा फायदा बिल्डर उचलणार असं वाटतं. एक मिनिट, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे SRA 1, SRA 2, SRA 2 मुंबईतला SRA 1 आणि उर्वरित महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्यामध्ये SRA 2
ज्या वेळेला तिथल्या सोमन नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली त्याने मला फोन करून सांगितलं, साहेब तुमच्या हस्ते झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मुहूर्त करायचा. मला तुझी आयडिया मला सांग. ज्या वेळेला बघितलं 7 FSI. त्याच रात्री मी देवेंद्रजींच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले असं असेल ना तर मी या सगळ्या राजकारणातून मी बाहेर जातो. देवेंद्रजींनी रात्री 10 वाजता त्यावेळेच्या वसवा नायरांना फोन लावला. त्यांना सांगितलं की नवी मुंबई या SRE2च्या बाहेर ठेवा. आणि ज्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे मिटिंग घेतली त्यावेळेला या ठिकाणी झोपडपट्ट्याचा विकास हा महानगरपालिकेकडून होईल, तो कुठल्या दुसऱ्या यंत्रणेकडून होणार नाही. याच्यावर नियंत्रण महापालिकेचं राहील. आणि उद्याला आमची सत्ता येणारच आहे. त्याच्यानंतर त्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास लोकांना पूरक असा आम्ही करू, हा विश्वास त्या ठिकाणी देतो तुम्हाला. धन्यवाद. मोठ्या प्रमाणावर होत नाहीये, पार्किंग खूप मोठ्या लोकांना त्रास होतो आणि हॉस्पिटल सुद्धा ॲम्ब्युलन्स जायला जागा नाही. नाही ती तर आता काही नाही. एकदा माननीय एकनाथजी शिंदे आणि मी नेरूळकडे त्या लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना नेरूळ स्टेशनमध्ये चाललेलं काम त्यांना सांगितलं. मला माहीत नाही हे पाप तुमच्या कालखंडात घडलं की देवेंद्रजीचे, हे बोललो मी. ते गप्प बसले. म्हटलं या ठिकाणी 8% फक्त पार्किंग लोकांना मिळणार आहे. राहिलेल्या 82% लोक गाड्याकडे उभ्या करतील रस्त्यावर. आपल्या ट्रक टर्मिनलची जागा, नेरूळची, सानपाड्याची, म्हटलं ह्यांना नैनामध्ये नेलं असतं चाललं असतं. आणि आज तिथे बिल्डरच्या किमतीची घरं त्या ठिकाणी झालेत. 70 72 लाखाची घरं. सर्वसामान्य माणसाला पंतप्रधानांची योजना 72 लाखाचं घर, लाज वाटली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी ही योजना आणली, तुम्ही जर जमिनीचा दर तिथं लोड करणार असाल तर ते 72 लाखावर जातील. एरवी त्याच्यात ते 50 लाख कमी 22 लाखामध्ये नैनामध्ये ती घर. आणि नैनामध्ये आता अटल सेतू जो देवेंद्रजींनी बनवला त्यातून नैना 15-20 मिनिटामध्ये नैनामध्ये, म्हणजे इथं नवी मुंबईत येण्यापेक्षा नैनामधून नैनाकडे जाणं अटल सेतूनी अतिशय चांगलं पडलं असतं. पण आत्ताच ऑलवेज बॉस इज राईट ह्या भावनेत. आणि सिडको ही काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही जे समाजाची सेवा करण्याकरता, परंतु ह्या सिडकोच्या काही लरी अधिकाऱ्यांनी तिला व्यापारी संस्था बनवली. आणि ती लवकरच महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ह्या गोष्टीची वाटचाल आम्ही निश्चित करणार आहोत. बाकीचं आपण तर दिलेलं आहे याच्यामध्ये सर. ठीक आहे, धन्यवाद केला पाहिजे. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही प्रेस आल्याबद्दल. आणि मला वाटते या त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. आणि काय अपूर्ण राहिलं तर मी तुमच्या बरोबर कायम. आणि जळगाव महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली असून राजकीय